आपल्या संस्कृतीत असा कोणता प्रसंग असू शकतो जिथे साक्षात देवाधिदेव महादेव एका भक्ताच्या घरी अशी परीक्षा पाहायला येतात, ज्या कल्पनेनेच संपूर्ण जगातील कोणत्याही आईबापाचे काळीज चिरले जाईल? नागपंचमीचा सण संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी येणारा एक असा दिवस ज्याबद्दल आजच्या पिढीला फार कमी माहिती आहे, पण ज्या परंपरेत एक अथांग गूढ, असीम भक्ती आणि एका आईवडिलांच्या अढळ सत्याची अंगावर काटा आणणारी कहाणी दडलेली आहे. श्रावणातल्या या अत्यंत पवित्र तिथीला आपण श्रिया षष्ठी म्हणजेच शिर्याळ षष्ठी म्हणून ओळखतो. या दिवशी नेमकी अशी कोणती घटना घडली होती ज्यामुळे साक्षात महादेवाला एका भक्तापुढे नतमस्तक व्हावे लागले? हे व्रत करणाऱ्या मातांच्या संसाराला आणि मुलांच्या आयुष्याला कोणते अभेद्य सुरक्षा कवच लाभते? आणि या दिवशी नकळत घडलेली कोणती एक छोटी चूक संपूर्ण कुटुंबावर विपरीत परिणाम करू शकते? या सर्व गूढ आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आज आपण अतिशय मनापासून आणि शांत चित्ताने जाणून घेणार आहोत. आपल्या पूर्वजांनी श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथीला निसर्गाशी, आरोग्याशी आणि मानवी मनातील भावनांशी अतिशय बारकाईने जोडून ठेवले आहे. नागपंचमीला आपण निसर्गातील गूढ शक्तींचे आणि सापांचे रक्षण करून कृतज्ञता व्यक्त करतो, परंतु त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी येणारी ही श्रिया षष्ठी म्हणजे केवळ एक साधी पूजा नसून मानवी मनातील ममत्व म्हणजेच माझे या अहंकाराची आणि अथांग निस्वार्थ प्रेमाची अंतिम परीक्षा आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी महिला उपवास करतात, विशेष पूजा मांडतात, परंतु या पूजेमागील खरा भाव आणि इतिहास फार कमी लोकांना ठाऊक असतो. फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पृथ्वीवर एका अत्यंत वैभवशाली आणि धर्मनिष्ठ नगरीत राजा शिर्याळ, ज्यांना काही पुराणांमध्ये शिराळ शेठ किंवा श्रियाळ राजा म्हणून ओळखले जाते, ते आपल्या राणी चांगुणेसह राज्य करत होते. राजा शिर्याळ हे केवळ प्रजेचे पालनकर्ते नव्हते, तर ते भगवान महादेवांचे परमभक्त आणि दातृत्वाचे मूर्तिमंत रूप होते. त्यांच्या राज्यात कोणीही उपाशी झोपत नसे. राजाचा एक अत्यंत कठोर आणि अढळ नियम होता. दररोज दुपारी जोपर्यंत त्यांच्या महालाच्या दारात आलेल्या कोणत्याही अतिथी मग तो भिकारी असो, संन्यासी असो की वाटसरू, जोपर्यंत त्याला अन्नदान केले जात नाही आणि त्याचे पोट भरत नाही, तोपर्यंत राजा शिर्याळ आणि राणी चांगुणा स्वतः अन्नाचा एक कणही मुखात टाकत नसत. अनेक वर्षे हे अखंड व्रत चालू राहिले. वर्षानुवर्षे हजारो भुकेल्या जीवांना त्यांनी तृप्त केले. राजा आणि राणीचे हे व्रत केवळ पैशाच्या बळावर नव्हते, तर त्यामागे अतिथीलाच साक्षात परमेश्वर मानण्याची निष्कलंक भावना होती. परंतु ज्याप्रमाणे सोन्याची शुद्धता पारखण्यासाठी त्याला धगधगत्या अग्नीत टाकावे लागते, त्याचप्रमाणे खऱ्या भक्ताच्या भक्तीची कीर्ती तिन्ही लोकांत पसरवण्यासाठी ईश्वरालाही त्याची कठोर परीक्षा घ्यावी लागते. राजा शिर्याळ आणि राणी चांगुणा यांना बऱ्याच वर्षांच्या तपश्चर्येनंतर एक अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि गुणवान पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्याचे नाव त्यांनी ठेवले होते चिलया बाळ. चिलया हा त्या राजघराण्याचा कुलदीपक होता, आईवडिलांच्या डोळ्यांतील बाहुली होता आणि संपूर्ण राज्याचा लाडका राजकुमार होता. चिलयाच्या बाललीलांनी राजमहाल नेहमी आनंदाने गजबजलेला असे. एके दिवशी श्रावण महिन्यातील हीच षष्ठीची तिथी होती. सकाळपासून दुपार झाली, परंतु राजाच्या दारात नेहमीप्रमाणे एकही अतिथी भोजनासाठी आला नाही. राजा शिर्याळ आणि राणी चांगुणा अतिथीची वाट पाहत उपाशीपोटी उंबऱ्यावर उभे होते. दुपार टळून गेली, सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला, परंतु संपूर्ण नगरीत कोणीही उपाशी माणूस सापडेना. राजाच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. आपले अन्नदानाचे व्रत आज खंडित होणार की काय या भीतीने त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी हात जोडून महादेवांची प्रार्थना केली की, हे प्रभू, माझ्या हातून असा कोणता अपराध घडला की आज माझ्या दारात एकही भुकेला जीव आला नाही? आणि त्याच क्षणी महालाच्या मुख्य दरवाजासमोर एक अत्यंत भयानक आणि रहस्यमय आवाज घुमला. दारात साक्षात एक अघोरी संन्यासी उभा होता. त्याचे शरीर भस्माने माखलेले होते, डोळे जळत्या निखाऱ्यासारखे लाल आणि तेजस्वी होते, जटा विखुरलेल्या होत्या, गळ्यात रुद्राक्षाच्या आणि कवट्यांच्या माळा होत्या आणि हातात एक त्रिशूल होते. त्याचे रूप इतके उग्र होते की पाहणाऱ्याच्या अंगाचा थरकाप उडावा. परंतु राजा शिर्याळ आणि राणी चांगुणेच्या चेहऱ्यावर मात्र अथांग आनंद ओसंडून वाहू लागला. ते दोघे धावत दरवाजापाशी गेले, त्या उग्र संन्याशाच्या पायांवर मस्तक ठेवले आणि हात जोडून म्हणाले, हे महात्मा, हे देवदूता, आजच्या या मंगलदिनी आपण आमच्या दारात पाऊल ठेवले, आमचे भाग्य उजळले. आपण आमच्या महालात यावे आणि आमचे आतिथ्य स्वीकारून आम्हाला उपकृत करावे. तो अघोरी संन्यासी राजाकडे टक लावून पाहत अत्यंत गंभीर आणि कर्कश आवाजात हसला. तो म्हणाला, हे राजा, तू स्वतःला फार मोठा दानशूर समजतोस, परंतु मी जो तो सामान्य संन्यासी नाही. माझी भूक सामान्य अन्नाने भागत नाही. मी कोणतेही धान्य, फळे, दूध किंवा मिष्टान्न भक्षण करत नाही. मी जे भोजन मागेन ते देणे या पृथ्वीवरील कोणत्याही मानवाला शक्य नाही. जर तू मला हवे ते भोजन देऊ शकत नसशील तर आधीच सांग, मी उपाशीपोटी तुझ्या दारातून निघून जातो. परंतु लक्षात ठेव,
माझ्या शापाने तुझे संपूर्ण राज्य आणि धर्म नष्ट होईल. राजा शिर्याळ अजिबात डगमगले नाहीत. ते नम्रपणे म्हणाले, हे पूज्य ऋषी, माझ्या दारात आलेला अतिथी कधीही विनमुख गेला नाही. माझ्याकडे जे काही आहे, माझे राज्य, माझा खजिना, माझे प्राण, आपण जे मागाल ते मी आनंदाने आपल्या चरणी अर्पण करेन. आपण फक्त आज्ञा करावी. त्यावर त्या संन्याशाने अशी एक मागणी केली, जी ऐकून अवघ्या विश्वाचे ठोके चुकावेत. संन्यासी डोळ्यात अंगार फुलवून म्हणाला, राजा, माझी भूक शमवण्यासाठी मला एका निष्पाप एकुलत्या एका मानवी बालकाचे मांस हवे आहे. आणि तेही असे तसे नाही, त्या बालकाला त्याच्या स्वतःच्या आई आणि वडिलांनी आपल्या हाताने खांडोळी करून स्वतःच्या हाताने शिजवून मला वाढले पाहिजे. आणि सर्वात मोठी अट म्हणजे, हे सर्व करताना त्या आईच्या किंवा वडिलांच्या डोळ्यातून दुःखाचा किंवा पश्चात्तापाचा एकही अश्रू खाली पडता कामा नये. जर एकही अश्रू गळला तर ते अन्न अपवित्र होईल आणि मी ते अन्न न स्वीकारता तुझ्या वंशाला भस्म करून निघून जाईन. बोल राजा, देणार का मला हे भोजन? ही भयानक मागणी ऐकताच संपूर्ण राजमहालात स्मशान शांतता पसरली. राजा शिर्याळ आणि राणी चांगुणेच्या पायाखालची जमीन सरकली. कोणत्याही माणसाची बुद्धी अशावेळी भ्रष्ट झाली असती. परंतु राजा आणि राणी हे साधेसुधे जीव नव्हते. त्यांची भक्ती ही संसाराच्या पलीकडची होती. त्यांनी एकमेकांकडे पाहिले. जर त्यांनी नकार दिला तर त्यांचा धर्म नष्ट होणार होता, आयुष्यभराचे व्रत तुटणार होते आणि अतिथीचा अपमान होणार होता. त्याचवेळी त्यांचा लाडका 5 वर्षांचा चिलयाबाळ तिथे खेळत खेळत आला. त्याने आपल्या आईवडिलांचे उदास चेहरे पाहिले आणि संन्याशाची ती मागणी ऐकली. तो बालमूर्ती चिलया आपल्या वडिलांचा हात पकडून अत्यंत गोड आवाजात म्हणाला, बाबा, आई, तुम्ही का चिंता करत आहात? जर माझ्या या नश्वर शरीराचा उपयोग एका थोर अतिथीची भूक भागवण्यासाठी आणि तुमच्या धर्मरक्षणासाठी होणार असेल तर यापेक्षा मोठे भाग्य माझे काय असू शकते? हे शरीर आज ना उद्या मातीत मिळणारच आहे, पण जर ते धर्माच्या कामी आले तर माझे जीवन धन्य होईल. तुम्ही संकोच करू नका. एका लहान बालकाच्या मुखातून हे ब्रह्मज्ञान ऐकून राजा आणि राणीच्या काळजाचे हजारो तुकडे झाले. परंतु त्यांनी महादेवांचे स्मरण केले आणि आपले अश्रू काळजातच गिळले. त्या माऊलीने, राणी चांगुणेने आपल्या पोटच्या गोळ्याला जवळ घेतले, त्याला आंघोळ घातली, कपाळावर चंदनाचा टिळा लावला आणि अत्यंत स्थिर हातांनी कोणत्याही अश्रूशिवाय ईश्वराची पूजा करावी तशी तयारी केली. राजा शिर्याळांनी डोळ्यात पाणी न आणता ईश्वराचे नाव घेत त्या बालकाचा देह ईश्वरी सेवेसाठी अर्पण केला. राणी चांगुणेने चुलीवर पात्र ठेवले, त्या मांसाचे भोजन तयार केले. शिजवताना तिच्या हृदयाची धडधड संपूर्ण विश्वाला ऐकू येत असावी, परंतु तिच्या चेहऱ्यावर मात्र अढळ शांती होती, कारण हा तिच्यासाठी केवळ पुत्रत्याग नव्हता, तर तिच्या ईश्वराच्या अस्तित्वाची महापूजा होती. भोजन तयार झाले. सोन्याच्या ताटात ते अन्न वाढून राजा आणि राणी त्या अघोरी संन्याशासमोर आले. त्यांनी हात जोडून म्हटले, हे प्रभू, आपल्या आज्ञेनुसार भोजन सिद्ध आहे, आपण याचा स्वीकार करावा. संन्याशाने त्या ताटाकडे पाहिले आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एक कुटील हास्य आले. तो म्हणाला, राजा, मी एकटा भोजन करत नाही. माझ्यासोबत जेवायला मला आणखी एक लहान मूल हवे आहे. तुझ्या महालात जर एखादे मूल असेल तर त्याला बोलाव, तो माझ्या शेजारी बसेल आणि मगच मी या अन्नाला हात लावीन. राजा शिर्याळ हात जोडून म्हणाले, महाराज, आमचे सर्वस्व, आमचा एकुलता एक पुत्र आम्ही आपल्या सेवेत अर्पण केला. आता या घरात दुसरे कोणतेही बालक उरलेले नाही. संन्यासी हट्टाला पेटून म्हणाला, नाही, मला ठाऊक आहे तुझ्या अंगणात एक बालक खेळत आहे. जा, राणी चांगुणे, घराच्या दारात उभी रहा आणि प्रेमाने हाक मार, चिलया. अरे चिलया बाळा, जेवायला ये म्हणून साद घाल. आता मात्र त्या माऊलीच्या सहनशीलतेचा शेवटचा बांध फुटण्याची वेळ आली होती. ज्या मुलाला काही क्षणांपूर्वी तिने स्वतः अर्पण केले होते, त्याला पुन्हा हाक कशी मारायची? परंतु अतिथीच्या आज्ञेचे पालन करणे हाच धर्म मानून राणी चांगुणा थरथरत्या पावलांनी महालाच्या उंबऱ्यावर गेली. तिने आकाशाकडे पाहिले, महादेवांचे स्मरण केले आणि अत्यंत आर्त, वात्सल्यपूर्ण स्वरात हाक मारली, चिलया. अरे माझ्या बाळा चिलया, कुठे आहेस तू? बघ, दारात पाहुणे आलेत, जेवायला ये रे बाळा. आणि पुढच्याच क्षणी एक असा दैवी चमत्कार घडला, ज्याने संपूर्ण ब्रह्मांड थरारले. महालाच्या अंगणातून लहान पायांतील पैंजणांचा छुमछुम असा मंजूळ आवाज आला आणि हसत खेळत, अंगावर धूळ उडवत साक्षात चिलयाबाळ धावत धावत आईच्या दिशेने आला आणि तिच्या पदराला बिलगला. तो सुरक्षित होता, जिवंत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर स्वर्गीय तेज झळकत होते. राणी चांगुणेने त्याला घट्ट छातीशी कवटाळले. हे काय घडले हे त्या दोघांनाही समजेना. जेव्हा ते दोघे आश्चर्याने त्या अघोरी संन्याशाकडे वळले, तेव्हा तिथे कोणताही अघोरी नव्हता. तिथे साक्षात त्रैलोक्याचे स्वामी भगवान सदाशिव महादेव आणि जगन्माता पार्वती देवी आपल्या मूळ, अलौकिक आणि तेजस्वी रूपात प्रकट झाले होते. त्यांच्या मस्तकावरील चंद्र चमकत होता, गळ्यातील नाग डोलत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर असीम करुणेचे हास्य होते.
भगवान महादेवांनी राजा शिर्याळ आणि राणी चांगुणेवर आपल्या अमृताच्या हातांनी आशीर्वाद दिला आणि म्हणाले, हे श्रेष्ठ भक्तांनो, धन्य आहे तुमची भक्ती आणि धन्य आहे तुमचे दातृत्व. या संपूर्ण त्रिभुवनात तुमच्यासारखा सत्यवादी, धर्मनिष्ठ आणि संयमी भक्त दुसरा कोणीही नाही. मी तुमची परीक्षा पाहत होतो. जगाला कळावे की एका भक्ताची ईश्वरावरील श्रद्धा किती अढळ असू शकते, म्हणून मी हे नाट्य रचले होते. जोपर्यंत या आकाशात सूर्य आणि चंद्र तळपतील तोपर्यंत या पृथ्वीवर तुमचे नाव अजरामर राहील. आजचा हा दिवस, श्रावण महिन्याची ही षष्ठी तिथी अनंत काळापर्यंत श्रियाषष्ठी आणि शिर्याळ षष्ठी म्हणून पूजली जाईल. या दिवशी जो कोणी भक्त तुमची आणि माझी भक्तिभावाने पूजा करेल त्याच्या वंशाला कधीही धक्का लागणार नाही. त्याच्या मुलांचे सर्व संकटांपासून रक्षण होईल. घरामध्ये कधीही अन्नधान्याची आणि धनाची कमतरता भासणार नाही आणि त्या कुटुंबाला दीर्घायुष्य व अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. हा अलौकिक प्रसंग म्हणजेच श्रियाषष्ठीचा मूळ पाया आहे. ही केवळ एक कथा नाही, तर ती आपल्याला शिकवते की जेव्हा आपण संकटांच्या काळातही आपला संयम, आपले कर्तव्य आणि आपली भक्ती सोडत नाही, तेव्हा प्रत्यक्ष ईश्वर आपल्या सर्व संकटांचे निवारण करण्यासाठी धावून येतो. आता आपण समजून घेऊया की या अत्यंत पवित्र श्रियाषष्ठीच्या दिवशी घरात कोणत्या प्रकारची पूजा करावी, या पूजेची शास्त्रोक्त पद्धत काय आहे आणि या दिवशी कोणते नियम पाळणे आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. श्रियाषष्ठीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पान टाकावे. या दिवशी स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करावीत. शक्यतो काळ्या किंवा अत्यंत गडद रंगाचे कपडे घालणे टाळावे. पिवळे, लाल किंवा केशरी वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेसाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला एक स्वच्छ चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल काढून त्यावर तांब्याचा किंवा मातीचा कलश स्थापित करावा. कलशामध्ये शुद्ध पाणी, दुर्वा, सुपारी आणि नाणे टाकावे. तसेच आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. या चौरंगावर भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी. सोबतच राजा शिर्याळ, राणी चांगुणा आणि चिलयाबाळ यांच्या प्रतिकात्मक पूजेसाठी सुपारी किंवा मातीचे लहान प्रतीक ठेवावे. जर षष्ठी देवीची प्रतिमा असेल तर तीही तिथे स्थापन करावी, कारण षष्ठी देवी ही लहान बालकांची अधिष्ठात्री देवी मानली जाते. पूजेची सुरुवात नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाच्या आणि महादेवांच्या नामस्मरणाने करावी. महादेवाला आणि षष्ठी देवीला पांढरे चंदन, कुंकू, अक्षता, बेलाची पाने, दुर्वा आणि सुगंधी पांढरी किंवा तांबडी फुले अर्पण करावीत. श्रावणातील सर्व रानभाज्या या निसर्गाचे औषधी वरदान असतात. त्यामुळे या दिवशी पूजेमध्ये आणि भोजनामध्ये अळूची पाने, पडवळ किंवा इतर सात्विक रानभाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची विशेष परंपरा आपल्याकडे आहे. नैवेद्यामध्ये मुगाची डाळ, पुरणाचे दिंड किंवा तांदळाची खीर अर्पण केली जाते. नैवेद्य दाखवल्यानंतर श्रियाषष्ठीची ही पवित्र कथा अत्यंत शांततेने आणि मनोभावे श्रवण करावी किंवा वाचावी. पूजेच्या शेवटी महादेवांची आणि षष्ठी मातेची कापूर लावून आरती करावी आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि घरातील सर्व सदस्यांच्या सुखसमृद्धीसाठी हात जोडून प्रार्थना करावी. श्रियाषष्ठीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल शास्त्रात आणि लोकपरंपरेत काही अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, जे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रथम, या दिवशी काय आवर्जून करावे. पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी घराच्या दारात येणाऱ्या कोणत्याही अतिथीचा, भिकाऱ्याचा किंवा गरजू व्यक्तीचा चुकूनही अपमान करू नये. त्याला यथाशक्ती काहीतरी अन्न, पाणी किंवा दान नक्की द्यावे. कारण ज्याप्रमाणे राजा शिर्याळांच्या दारात महादेव स्वतः अतिथीच्या रूपात आले होते, त्याचप्रमाणे या दिवशी साक्षात भगवंत कोणाच्याही रूपात आपल्या दारावर येऊ शकतात अशी श्रद्धा आहे. दुसरी गोष्ट, घरातील लहान मुलांवर या दिवशी अजिबात रागवू नये, त्यांना मारू नये किंवा अपशब्द बोलू नयेत. मुलांना गोडधोड खाऊ घालावे आणि त्यांचे लाड करावेत, कारण लहान बालकांमध्ये साक्षात चिलयाबाळ आणि बाळगोपाळाचा वास असतो. तिसरी गोष्ट, या दिवशी महादेवांच्या पंचाक्षरी मंत्राचा ऐ नमः शिवाय आणि षष्ठी देवीच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा. शक्य असल्यास एखाद्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि बेलाचे पान अर्पण करावे. आता सर्वात महत्त्वाचे, या दिवशी काय करू नये आणि कोणत्या चुका कटाक्षाने टाळाव्यात. पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे श्रियाषष्ठीच्या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न म्हणजेच मांसाहार, मद्यपान, लसूण किंवा कांद्याचे अतिसेवन पूर्णपणे टाळावे. हे व्रत सात्विकतेचे आणि त्यागाचे प्रतीक आहे. दुसरी गोष्ट, या दिवशी घरात कोणतेही भांडण, कलह, अपशब्द किंवा नकारात्मक वातावरण निर्माण होऊ देऊ नये. पतीपत्नीने एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागावे. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अनादर करू नये. तिसरी गोष्ट, काही जुन्या लोकपरंपरांनुसार या षष्ठीच्या दिवशी विळीने किंवा सुरीने चिरणे किंवा कापणे याबाबत काही घरांमध्ये विशेष नियम पाळले जातात.
शक्यतो अन्नपदार्थ शांततेने आणि सात्विक भावनेने तयार करावेत. चौथी गोष्ट, या दिवशी कोणाबद्दलही मनात मत्सर, कपट किंवा द्वेष ठेवू नये. आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल ईश्वराचे आभार मानावेत आणि दातृत्वाची भावना ठेवावी. श्रोतेहो, श्रिया षष्ठीचे हे व्रत आणि राजा शिर्याळांची ही अमर कथा आपल्याला केवळ एका चमत्काराची गोष्ट सांगत नाही, तर ती आपल्या अंतर्मनाला एक अत्यंत सखोल संदेश देते. आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात आपण अनेकदा केवळ माझे कुटुंब, माझे घर आणि माझा फायदा याच चक्रात अडकून पडतो. परंतु ही कथा आपल्याला आठवण करून देते की जीवनात दातृत्व, सत्य, निष्ठा आणि ईश्वरावरील अतूट विश्वास यापेक्षा मोठे कोणतेही धन नाही. जेव्हा आपण ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून आपले कर्तव्य पार पाडतो, तेव्हा विश्वातील कोणतीही संकटे आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या मुलांचा बालही बाका करू शकत नाहीत. ईश्वराची कृपाही नेहमी अशाच घरांमध्ये वास करते जिथे प्रेम, त्याग आणि पावित्र्य नांदते. श्रावणातील या पावन श्रिया षष्ठीच्या दिवशी भगवान महादेव, जगन्माता पार्वती, षष्ठीदेवी आणि भक्तराज शिर्याळ तुम्हा सर्वांच्या संसाराला उदंड सुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करोत. तुमच्या मुलांचे सर्व वाईट शक्तींपासून रक्षण होवो आणि तुमच्या घरात सदैव सुखशांतीची गंगा वाहत राहो, हीच ईश्वराच्या चरणी मनोभावे प्रार्थना. श्रोतेहो, आज जशी आपण श्रिया षष्ठीची ही पावन आणि गूढ कथा ऐकली, तसेच या दिवसाशी संबंधित अजून एका अत्यंत मोठ्या कालचक्राची आणि युगाच्या परिवर्तनाची माहिती आपल्या सर्वांना असणे गरजेचे आहे. कलियुगाचा अंत नेमका कसा होणार? भगवान विष्णूंचा 10वा आणि अंतिम अवतार कल्की अवतार कधी, कुठे आणि कसा प्रकट होणार? आणि कलियुगातील पापांचा संहार करून पुन्हा सत्ययुगाची स्थापना कशी केली जाणार? या संपूर्ण विषयावर अत्यंत सविस्तर, अभ्यासपूर्ण आणि गूढ रहस्यांनी भरलेला एक विशेष व्हिडिओ आपण जुलै 24 रोजी आपल्या याच चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. जर आपण तो युग परिवर्तनाचा काळ, कल्की अवतार, कलियुगाचा अंत आणि सत्ययुगाची स्थापना हा व्हिडिओ अजून पाहिला नसेल, तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच वर आय बटनमध्ये दिलेली आहे. आजची ही श्रिया षष्ठीची कथा आणि माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन पौराणिक कथा, गूढ रहस्ये आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या कथा मनातल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि पावन कथेत. तोपर्यंत हर हर महादेव. जय शिवशंभो.